नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे नवसाची बायको. भानू सकाळी 6 वाजता शेतात आला होता. शेतात आल्यावर त्यानं बैलांचं शेण काढलं, वैरण पाणी केले. ट्रॅक्टरने त्याने कापसाच्या रानाला पाळी घातली होती. कापसाच्या पराठ्या तशाच रानात पडल्या होत्या. त्याने त्या पराठ्या जमा केल्या आणि फुकून दिल्या. दुपारी 1च्या सुमारास त्यानं जेवण केलं आणि आराम करण्यासाठी त्याने जमिनीवर पाठ टेकवली. भानुदास एकनाथ पाटलाचा एकुलता एक मुलगा. गावातील लोक भानुदासला लाडाने भानू म्हणायचे. भानूच्या आई वडिलांना भानूची खूप काळजी वाटू लागली. त्याचं कारण म्हणजे भानू 40 वर्षाचा झाला तरी त्याचं अजून लग्न झालं नव्हतं. एकनाथ पाटलाने भानूसाठी मुलगी शोधण्यासाठी खूप कष्ट घेतले, पण आजपर्यंत एकाही मुलीने भानू सोबत लग्न करण्यासाठी होकार दिला नव्हता. आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. सरकारी नोकरी असलेला, बागायती जमीन असलेला, घर बांधलेलं असलेला, बुडाखाली 4 चाकी गाडी बसायला असलेला अशा मुलासोबतच मुली लग्न करायला होकार देत होत्या. पण भानूचं सगळं उलट होतं. तो 10वीत 3 वेळा नापास झाला होता. 10वी आपल्याला निघत नाही हे कळताच भानूने शेतात काम करायचं ठरवलं. त्याला पाण्याखालची 3 एकर जमीन होती. वर्षाकाठी नाही नाही म्हटलं तरी सगळा खर्च कटून 2.5-3 लाख रुपये उरायचे. भानू शेती करायला लागल्यापासून भानूचे वडील एकनाथ पाटील तर शेताकडे जाणारी वाटच विसरले. भानूची आई मात्र पार्वती न चुकता रोज शेतात जात असे आणि हाती सापडेल ते काम करत असे. भानूचं जेव्हा लग्नाचं वय झालं तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. पण भानू उच्च शिक्षित नाही, त्याला सरकारी नोकरी नाही, त्याला जास्त शेती नाही. मुली त्याच्यासोबत लग्न करायला नकार देत होत्या. भानूचे वडील एकनाथ पाटलांचा गावातील राजकारणात दबदबा होता. पंचकृषीत त्यांना 4 लोक ओळखत होते. लोक त्यांचा आदर करत होते, पण तरी देखील एकाही ओळखीचा माणूस, मित्र किंवा नातेवाईक त्याची मुलगी एकनाथ पाटलाच्या मुलाला द्यायला तयार नव्हता. भानू माळकरी कुटुंबातील, त्याला कसलंही व्यसन नव्हतं. कोणाशी त्याचं भांडण नाही की कधी तो कोणाला उलटून बोलला नाही. एवढ्या गुणी पोराला लग्नासाठी पोरगी नकार देते कारण त्याला सरकारी नोकरी नाही. या गोष्टीचं भानूच्या आई वडिलांना खूप वाईट वाटायचं. बघता बघता भानू 40 वर्षाचा झाला होता. आपलं लग्न होईल ही आशाच भानूनं सोडली होती. तो सकाळी सूर्य निघायच्या आधी शेतात जायचा, दिवसभर शेतात काम करायचा आणि संध्याकाळी 7-8च्या सुमारास घरी यायचं, जेवण करायचं आणि झोपी जायचं. भानूने जरी त्याच्या लग्नाची आशा सोडली असली तरी एकनाथ पाटलाने हार मानली नव्हती. त्यांनी गावातील सोरी जोड्या पंढरीला भानूसाठी मुलगी बघ, तुला 2 लाख रुपये देतो असं पैशाचं आमिष दिलं. एकनाथ पाटलाला कळून चुकलं होतं की आजकाल शेतकऱ्याच्या मुलांची लग्न पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. भानूची आई तर भानूचे 2चे 4 हात व्हावेत म्हणून उपास तापास करत होती. खंडोबाला तर तिने नवसच केला होता. पोराचे 2चे 4 हात झाले तर गावजेव घालील म्हणून. पण अजून तरी खंडोबा तिला पावला नव्हता. थंडगार झाडाच्या सावलीमुळे भानूला जमिनीवर पाठ टेकताच झोप लागली होती. अचानक त्याला कोणीतरी झोपेतून उठवत असल्याचा भास झाला. त्याने डोळे उघडले तर समोर त्याचे वडील एकनाथ पाटील आणि स्वरी जोड्या पंढरी त्याला दिसले. भानूने त्यांना विचारलं, काय झालं? एकनाथ म्हणाला, एक चांगलं स्थळ आलंय, चल पोरगी बघायला. भानू म्हणाला, अशा उन्हात? एकनाथ म्हणाला, मग काय झालं? तवा गरम आहे, भाकर भाजून घ्यायची. आजकालच्या पोरीचं मन कवा बदलल काय सांगता येत नाही. पंढरी भानूला समजवत म्हणाला, भानू फक्त पोरगी नाही बघायची, गेलं की लग्न करून वापस यायचं. भानू पंढरीकडे आश्चर्यचकित नजरेने बघत म्हणाला, डायरेक्ट लग्न? एकनाथ म्हणाला, तुपली आहे तू या मामाला घेऊन पोरीच्या घरी गेली. आता आपण तालुक्याला जाऊ, तुला नवीन कपडे घेऊ, नवरीला दागिने करू. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचायचंय आपल्याला. चल लवकर आवर. भानू विनंती करत म्हणाला, बाबा माझं ऐकून तर घ्या. एकनाथ म्हणाला, काही नाही ऐकायचं. लग्न कर, नवरीला घरी घेऊन ये, मग आयुष्यभर ऐकायला तयार आहे. एकनाथने आणि पंढरीने भानूला बळजबरी मोटरसायकलवर बसवलं. कपड्याच्या दुकानात त्याच्यासाठी कपडे घेतले, मुलीसाठी 10 तोळे दागिने घेतले आणि संध्याकाळी 6च्या सुमारास ते नवरीच्या घरी पोहोचले. नवरीच्या घरी भानूची आई पार्वती आणि भानूचा मामा अशोक भानू कधी येतो याची वाटत पाहत उभा होते. आईला बघताच भानू म्हणाला, आई काय चालू आहे? भानूची आई पार्वती म्हणाली, काय चालू आहे म्हणजे? लग्न आहे तुपलं. भानू म्हणाला, असं? अरे पोरगी काळी का गोरी आहे, तिचं नाव काय ते तरी कळू द्या. पार्वती भानूला समजवत म्हणाली, पोरगी नक्षत्रासारखी गोरी पान आहे, चांगली शिकलेली, अजून काय पाहिजे? भानूने पार्वतीला विचारलं, तिला मी पसंत आहे? पार्वती म्हणाली, तू जर तिला पसंत नसता तर तिने लग्नाला होकार दिला असता का? भानू पुढे काहीतरी बोलायला जाणं तेवढ्यात पार्वती त्याला कट करत म्हणाली, आता काही बोलू नकोस, लग्न झाल्यावर आयुष्य पडलंय आपल्याला बोलायला, असं म्हणून पार्वतीने भानूला शांत केलं. संध्याकाळी 6:20 भानू बोहल्यावर चढला. नवरी आणि नवरदेव दोघांच्या मध्ये अंतरपाठ पकडण्यात आला. मंगलाष्टका संपल्या, फटाके वाजले, लग्नाचा विधी पूर्ण झाला.
तरी देखील भानूने त्याच्या बायकोचा चेहरा बघितला नव्हता की त्याला तिचं नाव सुद्धा माहित नव्हतं. अंगा खांद्याने तर त्याला त्याची बायको वळणदार दिसली, पण तिचा चेहरा तो बघू शकला नव्हता, कारण नवरीने तिच्या पूर्ण चेहऱ्यावर पदर घेतला होता. भानू नवरीला घेऊन घरी आला. भानूच्या लग्नाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. नवरी बघण्यासाठी गावातील मुलींनी, स्त्रियांनी भानूच्या घरासमोर गर्दी केली. भानूचं नशीब चमकलं, सुंदर आणि शिकलेली बायको त्याला भेटली अशी गावात चर्चा सुरू झाली. पहिल्या रात्री जेव्हा भानूने त्याच्या बायकोचा चेहरा बघितला, त्याला तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. नाका डोळ्याने तर नक्षत्राला लाजवणारा त्याच्या बायकोचा चेहरा होता. तिला बघून तो निशब्द झाला. भानू काय बोलत नाही हे बघून त्याची बायको म्हणाली, फक्त बघत राहणार, बोलणार नाही. भानू भानावर येत म्हणाला, तुमचं नाव काय? लग्न झालं तरी आपल्या नवऱ्याला आपलं नाव माहित नाही हे नवरीला कळताच ती आश्चर्याने उद्गारली, तुम्हाला माझं नाव माहित नाही? भावनूने नाही म्हणून मान हलवली. नवरीने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला कोणी सांगितलं नाही? भानू म्हणाला, सगळं एवढ्या गडबडीत झालं की मला विचारायला आणि दुसऱ्याला सांगायला वेळच नाही भेटला. भावनूचं उत्तर ऐकून नवरीने हलकं स्मित केलं. त्यामुळे तिच्या गालावर खळी पडली. बायकोच्या गालावरची खळी बघून जीवनाचं सार्थक झाल्याचा भास भानूला झाला. तो त्याच्या बायकोला म्हणाला, तुमचं नाव काय? नवरी लाजत म्हणाली, रुपाली. भानू रुपालीच्या डोळ्यात बघत म्हणाला, रुपाली, छान नाव आहे. भानूचं लग्न व्हावं म्हणून भानूची आई पार्वतीने खंडोबाला नवस केला होता. भानूचं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी गाव जेवण घालील आणि पार्वतीने लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या गावाला जेवू घातलं. एकनाथ आणि पार्वती एकुलत्या एका मुलाचं लग्न झाल्यामुळे खुश होते. आता ती दोघं नातवासोबत खेळायची स्वप्न बघू लागले. लग्न होऊन 15-20 दिवस झाले असतील की लगेच रुपालीच्या आईचा फोन रुपालीला आला. तिच्या आईची तब्येत बरी नव्हती. तिने भानूकडे आईला भेटायची इच्छा व्यक्त केली. भानूने लगेच मोटरसायकल काढली. दोघे रुपालीच्या आईला भेटायला गेले. रुपालीच्या आईची तब्येत खूप खालावली होती. आईला बरं वाटेपर्यंत आईजवळ राहण्याची इच्छा रुपालीने भानूला बोलून दाखवली. तेव्हा भानू रुपालीला म्हणाला, ठीक आहे, तुझ्या आईला बरं वाटलं की सांग, मी तुला घ्यायला येतो. असं म्हणून भानू रुपालीला तिच्या माहेरीच सोडून परत आला. रुपालीला माहेरी सोडून 15 दिवस झाले होते. 15 दिवसांमध्ये एकदाही रुपालीने भानूला फोन नाही केला. भानूने रुपालीला फोन केला तर रुपालीचा फोन बंद होता. भानूला रुपालीची काळजी वाटू लागली. तो रुपालीला भेटायला सासरी आला तर घराला कुलूप होतं. त्याने शेजाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की 15 दिवसापूर्वीच रुपाली आणि तिचे आई वडील घराला कुलूप लावून गेले, ते परत आलेच नाही. हे ऐकताच भानूच्या हातापायातील अवसानच गळून गेलं. भानूने 2 दिवस वाट बघितली, नंतर त्याने पोलीस स्टेशन गाठलं. सोयरीक जोड्या पंढरीला सोबत घेतलं. एकनाथ, पंढरी, पार्वती आणि भानूने घडलेला सगळा प्रकार इन्स्पेक्टर महेश शिंदेला सांगितलं. इन्स्पेक्टर शिंदेनं सर्वांचं स्टेटमेंट ऐकलं आणि तो म्हणाला, सोयरीक या पंढरीने जोडली होती ना? एकनाथ पाटील म्हणाले, हो. इन्स्पेक्टर महेश पंढरीला विचारतो, पंढरी, पोरीच्या बापाचं नाव काय? पंढरी सांगतो, सदाशिव. इन्स्पेक्टर दुसरा प्रश्न करतो, पोरीच्या आईचं नाव काय? पंढरी म्हणाला, मला माहित नाही साहेब. इन्स्पेक्टर पंढरीला विचारतो, पोरीच्या बापाची आणि तुझी ओळख कशी झाली? ओळख कसली साहेब? साताऱ्याच्या भाजी मार्केटमध्ये मी पहिल्यांदा रुपाली आणि तिच्या बापाला म्हणजे सदाशिवला बघितलं. लग्नाची पोरगी दिसली. भानूसाठी मी पोरगी शोधतच होतो. मी सहज ओळख काढण्यासाठी रुपालीच्या बापाला गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हा मला समजलं की रुपालीचा बाप सदाशिव एका महिन्यापूर्वीच साताऱ्यात शिफ्ट झाला. त्याच्या बायकोला मेंदूचा कॅन्सर आहे. तिच्या मेंदूचं एका महिन्याच्या आत ऑपरेशन नाही झालं तर ती मरू शकते. ऑपरेशनसाठी 3 लाख रुपये लागणार होते. सदाशिव पैशाची जुळजुळ करत होता. मी त्याला डायरेक्ट ऑफरच दिली, मी तुला 3 लाख रुपये देतो, पोरीचं लग्न आमच्या भानूसोबत लाव. मग आम्ही सदाशिवला 3 लाख रुपये दिले आणि त्याच दिवशी रुपालीचं आणि भानूचं लग्न लावलं. इन्स्पेक्टर पंढरीला विचारतो, सदाशिव कोणत्या कंपनीत कामाला होता? पंढरी नकारार्थी मान हलवत म्हणाला, माहित नाही साहेब. इन्स्पेक्टर पंढरीला दुसरा प्रश्न विचारतो, सदाशिवच्या बायकोची ट्रीटमेंट कोणत्या हॉस्पिटलमध्ये सुरू होती? पंढरी परत नकारार्थी मान हलवत म्हणाला, माहित नाही साहेब. इन्स्पेक्टर पंढरीला विचारतो, सदाशिवचा फोन नंबर तरी तुला माहित आहे की नाही? पंढरी म्हणतो, त्यांच्याकडे फोन नव्हता साहेब. आता मात्र इन्स्पेक्टर डोक्याला हात लावत खाली बसत म्हणतो, एकनाथ पाटील, तुमच्या सुनेनं तुम्हाला 3 लाखाला चुना लावलाय. तेव्हा पार्वती इन्स्पेक्टरला सांगते, 3 लाख नाही साहेब, 10 लाख. इन्स्पेक्टर आश्चर्याने, 10 लाख?
पार्वती पुढे बोलू लागते. भानुदासाठी पोरगी बघितल्याबद्दल आम्ही पंढरीला 2 लाख रुपये दिलेत आणि ती पोरगी लग्नात केलेले सगळे दागिने घेऊन माहेरी गेली होती. हे ऐकून एकनाथ पाटील पार्वतीला म्हणाला, पार्वती 10 लाखाला चुना लागलाय आपल्याला. आता गळपास घातल्याशिवाय मला पर्याय नाही. त्या पोरीनं आपलं घर लुटलं, आपली इज्जत लुटली. आता गावात लोकांना कसं तोंड दाखवायचं? पोलिसांनी रुपालीचा, तिच्या आईचा, वडिलांचा खूप शोध घेतला, पण त्यांना पकडण्यात अजून तरी त्यांना यश आलेलं नाहीये. मित्रांनो, ही सत्य घटना आहे. यातील स्थळ आणि पात्रांची नावे आपण काल्पनिक ठेवली आहेत. अशा घटना आपल्या आसपास का घडतात याचा नक्की तुम्ही विचार करा. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.